सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याच्या मागचा हेतू जो आहे किंवा उद्देश जो आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी 8 तारखेला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कारखान्यावर त्यांनी बेछूट आरोप केलेले आहेत। एक संचालक कारखान्याचा अशा पद्धतीने सवंग स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याला बदनाम करण्याचं जे काम करत आहे किंवा जे षडयंत्र आहे ते आपल्या सर्वांच्या समोर नक्की काय विषय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला आज मुद्दाम होऊन इथे बोलवण्यात आलेला आहे। त्याच्यातील देवदत्त निकम यांनी जो आरोप केलेले आहेत ऊसतोड प्रोग्रामच्या संदर्भातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत नेहमीच पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा प्रोग्राम राबवलेला आहे, पूर्वी पण राबवलेला आहे आणि याच्या पुढेही भविष्य काळात सुद्धा त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा प्रोग्राम राबवला जाणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला गेलेला नाही आतापर्यंत आणि भविष्य काळात सुद्धा केला जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे बाजारभावचा जो पहिला हप्ता देण्याचा त्याच्या संदर्भातला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने FRPच्या जो सरकारने ज्या पद्धतीने पहिला हप्ता कसा द्यावा याच्या संदर्भातलं जे धोरण ठरवून दिलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून 2630 रुपयाचा बाजारभावाचा पहिला हप्ता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे आणि या संदर्भात आज हे तुम्हाला सांगण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांचा एक आरोप जो होता की निवडणुकीच्या संदर्भात कारखाना उशिरा सुरू झाला, हा काय भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक डोळ्यासमोर उशिरा सुरू केला असं बिलकुल नाही। शेवटी याचं धोरण सरकार ठरवतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि एक संचालक स्वतः 10 वर्ष चेअरमन राहिलेला माणूस त्याला या संदर्भातलं माहिती नाही असं असू शकत नाही। त्याला ही सर्व कल्पना आहे कारण की कारखाना हा स्वतः व्यक्तिगत लेवलवर कधीही उशिरा सुरू करणे किंवा लवकर सुरू करणं असं केलं जात नाही। सरकारने जी तारीख दिली होती त्या तारखेला आम्ही कारखाना सुरू केलेला आहे। या वर्षी जे गेल्या वर्षी जो हंगाम सुरू झाला आणि या वर्षी जो हंगाम सुरू झाला याच्यामध्ये 1 महिन्याचा फरक झालेला नाही। यावेळेस फक्त कारखाना ज्यावेळेस सुरू झाला तो 13 दिवस उशिरा सुरू झालेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेने। परंतु देवदत्त निकम यांनी मोघम असा आरोप केलेला आहे की 1 महिना कारखाना उशिरा सुरू झाला। जर स्वतःला जर हुशार माणूस समजतो किंवा ज्याला माहिती आहे असं जर त्याचं जर म्हणणं असेल तर त्याने कागदपत्रासहित तुमच्या समोर बोलायला पाहिजे होतं की 1 महिना सुरू झाला का 13 दिवस। माझ्याकडे कागद उपलब्ध आहे। भीमाशंकर कारखाना हा गेल्या वर्षाच्या तुलनेने फक्त 13 दिवस उशिरा सुरू झालेला कारखाना आहे। आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्यातून मला जाणीवपूर्वक सांगायची आहे। मागील गळीत हंगामात 2023-24 मध्ये माहे जून 2022 मध्ये म्हणजे आता जो ऊस तोडला जातोय हा जून 2023 मधला आणि गेल्या वेळेस जो 23-24 चा जो हंगाम संपला त्यावेळेस कुठली लागवड झाली होती माहे 2022 मधली। तर माहे 2022 मध्ये एकूण लागवडीचं क्षेत्र जे होतं ते 3239 हेक्टर ऊस नोंद झाली होती आपल्याकडे। तसेच चालू हंगामात 2024-25 मध्ये की जो 2023च्या जून मध्ये लागवडला त्याची लागवड आहे 4150 हेक्टर। म्हणजे वाढ झालेले क्षेत्र किती आहे 911 हेक्टर क्षेत्र जवळजवळ गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी तोडणीसाठी जास्त क्षेत्र आहे। आणि हे क्षेत्र जे आहे या क्षेत्राची तोड करत असताना गेल्या वर्षाच्या तुलनेने कारखाना जवळजवळ 800 मेट्रिक टन ऊसाचे गाळप गेल्या वर्षापेक्षा जास्त करत आहे। म्हणजे गेल्या वर्षी
आता कारखाना कितीने चाललेला आहे? सरासरी 8,300 कारखाना जवळजवळ चाललेला आहे. गेल्या वर्षी जवळजवळ तो 7,500 पद्धतीने चालला. 7,500 गेल्या वर्षी कारखाना चालत होता. यावर्षी अतिशय आपली कारखान्याची गाळप क्षमता किती आहे? 6,500 मेट्रिक टनांची गाळप क्षमता आहे. परंतु तरी सुद्धा कारखाना कितीने चालतोय? 8,300 चालतोय. म्हणजे गाळप क्षमतेच्या कितीतरी पट जास्त कारखाना चालतोय. याचं कौतुक पाहिजे. परंतु फक्त टीका करायची कारखान्यावर, या पद्धतीने अशा पद्धतीने कारखान्याला बदनाम करण्याचं काम एक संचालक करत आहे. हे आपल्या समोरच्या सगळ्यांच्या समोर उघड करत आहे.